Welcome, student. Today we are going to learn a new poem named A Teenager's Prayer. This poem is written by the J. Morse. See, student, teenage. Teenage means a person whose age between 13 to 19 is called teenage. So, student, you are studying in a 10th standard. So, you are lied in a same group. विद्यार्थी मित्र टीनेज या शब्दाचा अर्थ असा होतो असे व्यक्ती किंवा विद्यार्थी ज्यांचं वय 13 ते 19 दरम्यान आहे यांना टीनेजर असं म्हणतात. पण हा नंबर बघितला तर याला 13, 14, 15, 16, 17, 18, 19 असं म्हणतात आणि या प्रत्येक शब्दाचा शेवट टीन या शब्दाने होतो आणि म्हणून याला टीनेजर असं म्हणतात. टीनेजर प्रेयर. So student, poet considered himself as a teenage in this poem and wrote this poem. मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, ही कविता लिहित असताना कवीने स्वतःला टीनेजर्स आहे असं संबोधलेलं आहे असं आपल्याला जाणवतं आणि ही कविता लिहिलेली आहे. या कवितेमध्ये नक्की काय आहे तर आपण हे समजून घेणार आहोत. चला, पहिला स्टांजा आपण समजून घेऊ. Each day brings new beginning, decision I must make. Each day brings new beginning, decision I must make. म्हणजे प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येतो आणि डिसिजन कोणाला घ्यायचं आहे? आय मस्ट मेक. इट मीन्स स्टुडंट ईच डे ब्रिंग्स न्यू challenges and opportunity, so decision I must make. I am the only one to choose the road that I will take. मी एक आहे जो की मला काय करायचा आहे, हा रस्ता निवडायचा आहे. Look at the next stanza. I can choose to take the road of life that lead to a great success or travel down the darkened road that lead to great distress. कवी या ठिकाणी म्हणतो, Here I can choose to take the road of life. जीवनाचा मी रस्ता आहे तो निवडू शकतो, which lead to great success or which lead to a great distress. असा रस्ता जो की काय यशाच्या दिशेने जातो किंवा डिट्रेस म्हणजे दुःखाच्या दिशेने जातो किंवा अपयशाकडे जातो, असंही कवी इथं म्हणतो आहे. आपण जर पुढचा स्टांजा बघितला तर पुढच्या स्टांजामध्ये कवी काय करतो आहे तर पुढच्या स्टांजामध्ये कवी दॅट इज पोएट रिक्वेस्ट टू गॉड. थर्ड स्टांजामध्ये कवी गॉडला रिक्वेस्ट करतोय, म्हणतोय प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सीज. कवी लॉर्ड डिअर लॉर्ड म्हणजे परमेश्वराला विनंती करतोय, प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड, माझे डोळे उघड, दॅट आय माइट क्लिअरली सीज, जेणेकरून मी स्पष्टपणे पाहू शकेल. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. हेल्प मी स्टँड, मला मदत कर, व्हॉट इज राईट, फॉर व्हॉट इज राईट, जे बरोबर आहे त्याच्यासाठी मला काय कर, मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, माझा जे काही उत्तम आहे ते सगळं बाहेर येऊ देत, असंही कवी आपल्याला थर्ड स्टांजामध्ये परमेश्वराला लॉर्डला विनंती करताना दिसत आहे. नेक्स्ट स्टांजा बघू. नेक्स्ट स्टांजामध्ये लुक एट द नेक्स्ट स्टांजा. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो, नाही म्हणण्यासाठी मला काय कर, मदत कर, असा कवी या ठिकाणी देवाला म्हणतोय. वेन टेम्पटेशन कम्स माय वे. टेम्पटेशन म्हणजे कोणती तरी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा, जसं की या वयामध्ये बहुतांशी मुलांना सिगारेट पिण्याची इच्छा होऊ शकते, दारू पिण्याची इच्छा होते बऱ्याच वेळा, तर अशा गोष्टीला नो म्हणण्यासाठी मला काय कर, मदत कर, असंही या ठिकाणी कवी म्हणतोय. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे दॅट आय माइट कीप्स माय बॉडी क्लीन, जेणेकरून माझं शरीर काय राहील, क्लीन राहील, अँड फिट फॉर लाईफ इच डे, आणि प्रत्येक दिवशी माझं जे लाईफ आहे ते कसं राहील, फिट राहील, असंही कवी म्हणतो. पुढं बघूयात. वेन वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, जेव्हा माझे टीनेज म्हणजे हे जे काही 13 ते 19 वय आहे ते पूर्ण होईल, किंवा वेन आय ग्रोन अप म्हणजे जेव्हा मी मोठा होईल, आय नो दॅट आय विल सी, त्यावेळेस मला कळेल, मी पाहू शकेल, आय विल नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट व्हेरी बेस्ट, मी माझं जीवन खूप चांगल्या पद्धतीने जगलो आहे. विथ वॉकिंग यू नेक्स्ट टू मी, जे की काय, विथ वॉकिंग यू नेक्स्ट टू मी मीन्स अंडर युअर गायडन्स, तुझ्या मार्गदर्शनाखाली मी खूप चांगल्या पद्धतीने जीवन जगलेलं आहे असं मला दिसून येईल.
असंही या ठिकाणी कवी म्हणतोय. सो स्टुडंट, दिस पोएम इज रिटन बाय द जे मॉर्स. ही कविता लिहिलेली आहे ती जे मॉर्स यांनी लिहिलेली आहे. या कवितेमध्ये अजून काय सांगितलंय आपण परत एकदा रिवाइज करू, ही पोएम समजून घेऊ व्यवस्थितपणे. पोएट पहिल्या स्टान्झामध्ये स्वतःला टीनेजर आहे असं कन्सिडर करून म्हणतो आहे की आपल्या प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येतो. इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. आणि डिसिजन कुणाला घ्यायचा असतो तो मलाच घ्यायचा असतो असंही कवी म्हणतो. दुसऱ्या स्टान्झामध्ये काय म्हणतो ते बघूयात आपण. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड टू अ ग्रेट सक्सेस. मी असा रस्ता निवडू शकतो जो काय यशाकडे जाऊ शकतो. आयदर इट्स लीड टू अ ग्रेट डिट्रेस, किंवा अपयशाकडे जाऊ शकतो. असा रस्ता मी निवडू शकतो. मग अशामध्ये काय व्हायला हवं, तर अशामध्ये कवी आस्क हेल्प टू द गॉड. परमेश्वराला काय करतोय या ठिकाणी, मदत मागतोय. थर्ड स्टांजामध्ये कवी परमेश्वराला मदत मागतोय आणि काय म्हणतोय, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. देवा माझे डोळे उघड. कशासाठी उघड, दॅट आय माइट क्लिअरली सीज, जेणेकरून मी स्पष्टपणे काय करेल, पाहू शकेल. काय पाहू शकेल आणि कशासाठी मला मदत कर. हेल्प मी टू स्टँड फॉर व्हॉट इज राईट. जे काही बरोबर आहे त्याच्यासाठी, बरोबर राहण्यासाठी, याच्यासाठी मला काय कर, मदत कर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. माझे जे काही चांगले आहे ते सगळं काय येऊ देत, बाहेर येऊ देत. असंही कवी इथं विनंती करताना दिसतो आहे. आणि त्याच्यानंतरच्या स्टांजामध्ये पण कवी काय करतोय, तर रिक्वेस्ट करतोय. काय रिक्वेस्ट करतोय, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. मला नो म्हणण्यासाठी मदत कर. जेव्हा जेव्हा टेम्पटेशन म्हणजे तीव्र इच्छा, कोणत्याही गोष्टी करण्याची तीव्र इच्छा होईल, अशा वेळेस मला नो म्हणण्यासाठी मदत कर. फायनली ह्या सगळ्या गोष्टी मी यशस्वीपणे सगळ्या गोष्टी शिकेल. माझं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जाईल असंही कवी म्हणतो. आणि ते कोणाच्या गायडन्समध्ये, विथ वॉकिंग नेक्स्ट टू मी, विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. म्हणजे तुझ्या पुढं किंवा तुझ्या मार्गदर्शनाखाली माझं जीवन खूप व्यवस्थित जाईल असंही कवी या ठिकाणी म्हणतो आहे.